महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी रिपोर्ट शिव प्रकाश मिश्रा की। अक्कलकोट संस्थान की तरफ से 42 एकड़ भूमि पर साकार किया जा रहा है भव्य अनुभूति प्रकल्प। इस अनुभूति प्रकल्प में आध्यात्मिक संकल्पना की तरह स्वामी समर्थ की पंचधातु में बनी 108 फुट मूर्ति स्टैचू ऑफ मिरेकल लगाई जाएगी, जिसके दिव्य दर्शन सभी को होंगे। इसके अलावा रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टूडियो, अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसोर्ट, फूड कोर्ट और हाथियों के विचरण के लिए कुंजरबंद जंगल बनाए जाएंगे। ये सारी जानकारी अक्कलकोट संस्थान के नरेश श्रीमंत, मालोजी राजे, संयुक्ता राजे तीसरे इन्होंने पत्रकार परिषद के माध्यम से दी। यह प्रकल्प लगभग 375 करोड़ की लागत से 5 साल के भीतर बनकर तैयार करने का संकल्प है। मुख्यतः अनुभूती हा प्रकल्प अक्कलकोटचे राजे मालोजी राजे बोलतात त्यांच्या संकल्पनेतून आपण निर्माण करत आहोत। अक्कलकोटलाच हे का घडावं, तर मला असं वाटतं की राजांच्या महाराजांनी जेव्हा राजांना हे दृष्टांत दिला की इथे काहीतरी करणं आणि अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे, तर आज तुम्ही बघितलं तर अक्कलकोटमध्ये कुठल्याही प्रकारची अशी इंडस्ट्री नाही आहे किंवा एक्सप्रेशन नाही आहे। तर या दृष्टीने सुद्धा मला वाटतं राजांचं एक थॉट प्रोसेस असा आहे की तिथे थोडंसं सुशिक्षितपणाने लोकांना रोजगार निर्मिती पण या प्रकल्पातून व्हावी आणि हा डेव्हलपमेंट एंटायरली फॉर द सोसायटी, बाय द सोसायटी अशा रीतीने म्हणजे लोकांकरिता निर्मित केलेला हा प्रकल्प अनुभूती व्हावा आणि तो सगळ्यांना म्हणून तर म्हणतोय की आपण स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स। सो तिथे आल्यानंतर प्रत्येकाला तो एक अनुभव आला पाहिजे की स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स म्हणजे इथे घडल्यानंतर, इथे आल्यानंतर तो अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती यावी अशा दृष्टीने आपण अक्कलकोटमध्ये हा प्रकल्प 42 एकरवर निर्मित करत आहोत। जसं सांगितलं गेलं आहे की 108 फुटाची पंचधातूची स्वामी महाराजांची मूर्ती पाण्यामध्ये प्रस्थापित केलेली असेल। त्याच्याच बरोबरीने दिव्य दर्शन तिथे 18 केव्ज म्हणजे 18 जागांमध्ये पूर्ण स्वामींचं चरित्र मांडण्याची एक संकल्पना आहे। त्याच्या व्यतिरिक्त तिथे 200 स्वीट्स म्हणजे राहण्याच्या दृष्टीने निवासस्थान हे असेल। 18 खोल्यांचं म्हणजे 18 स्वीट्स एकदम हाय एंड स्वीट्सचं आपण एक रिसॉर्ट तिथे निर्माण करत आहोत। तिथे प्रसादालय आहे। त्या प्रसादालयामध्ये आपण नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट सगळ्या प्रकारचं सगळं व्हेज फूड तिथे प्रसादालय या स्वरूपामध्ये तिथे असेल। म्हणजे कुणीही स्वामी भक्त आला तर त्या दृष्टीने त्यांना ते प्रसाद मिळणं हे गरजेचं आहे। तिथे एक आपण 400 बेडेड हॉस्पिटल निर्माण करणार आहोत। राजांची एक संकल्पना अशी आहे की तिथे सेवाग्राम म्हणून त्याला सेवाग्राम असं नाव दिलेलं आहे की छत्री ट्रस्टतर्फे हे सेवाग्राम म्हणजे हे हॉस्पिटल फ्री ऑफ कॉस्ट चालेल आणि त्याच्यातनं त्यांना एक सेवा प्रत्येक तिथल्या वयस्कर लोकांना कसं झालं आहे की आज अक्कलकोटमध्ये बघितलं तर बाहेर लोक निघून गेलेली आहेत। यंगर जनरेशन हॅज गॉन आउट फॉर जॉब्स अँड अदर थिंग्स। तर तिथे जर सिनियर लोक आहेत तर राजे जेव्हा कोविड टाईममध्ये तिथे होते तेव्हा त्यांना एक जाणवलं, असं प्रामुख्याने जाणवलं की तिथे लोकांना, त्या सिनियर लोकांना कुठल्याही प्रकारचं काही कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मेडिकलसाठी जायचं असेल तर सोलापूरपर्यंत धाव घ्यावी लागते। तर या दृष्टीने एक चांगलं सुसज्ञ आणि सुनियोजित असं एक हॉस्पिटल तिथे व्हावं जेणेकरून अक्कलकोटला एक छान प्रकल्प यावा अशा दृष्टीने आपण तिथे हॉस्पिटलची पण निर्मिती करतोय। आणि मग ओव्हरऑल एन्व्हायरमेंटल पार्क असेल, इको पार्क असेल अशी निर्मिती म्हणजे याच्याकरता एक QR कोड आपण निर्माण केलेला आहे। मला सगळ्यांना एक विनंती अशी आहे की प्रत्येकाने तो QR कोड आपल्या चॅनल्सवर दाखवावा जेणेकरून लोक त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करू शकतील। 1 रुपयापासून काय 1 रुपया पण मी जास्ती बोलते, 25 पैसे सुद्धा आम्हाला देणगी अपेक्षित आहे। याच्यात एकच कारण असं आहे
की आम्हाला पैशापेक्षाही तुमचा समभाग आणि सहभाग हा या प्रकल्पाला मोठा करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला पैशापेक्षाही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे, कारण की याच्यामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की तिथली एक चांगली निर्मिती होऊन अक्कलकोटला एक आपण जगात स्थान ऑलरेडी महाराजांमुळे आहेच, पण एक चांगल्या स्वरूप त्या अक्कलकोटला निर्माण व्हावं अशी राजांची जी इच्छा आहे, महाराजांची इच्छा आहे, ती मे बी आपण सगळेजण पूर्ण करू असं मला वाटतं. हा अनुभूती हा प्रोजेक्ट हा अचानक घडलेला प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला जेव्हा मी अक्कलकोटला 4 वर्षापूर्वी आलो तेव्हा मला कळालं की या गावाला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नाही आहेत. त्यामुळं मी इनिशियली खूप प्रयत्न केले की टू गेट इन टू द एंटायर सिस्टम आणि त्या गोष्टी करून घ्यायला. पण मी नंतर विचार केला की ही एवढी सुंदर जागा आहे, आपण ती स्वामी महाराजांच्या ह्याला दिव्य दर्शनाला आपण ती केली पाहिजे. मग त्याप्रमाणे मग जसं काय काय अक्कलकोटला गरज नाही आहे, म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत त्या आपण सगळ्या इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आज जर का आपण बघितलं तर अक्कलकोटला ध्यान मंदिर नाही आहे मेडिटेशन करण्यासाठी, पारायण सेंटर नाही आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आज अक्कलकोटला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला चांगलं फूड कोर्ट किंवा पार्किंगची सोय नाही आहे. परत राहण्यासाठी आपण तिथं भक्तांसाठी एक स्टुडिओ अपार्टमेंट्स करत आहोत. आणि हा सगळा जो प्लॅन जो झाला तो कमीत कमी नाही म्हटलं तरी 4 महिन्यातच सगळा प्लॅन डिसाईड झाला. आणि महाराजांची इच्छा होती, त्यामुळं इनिशियली मी आलो अक्कलकोटला तेव्हा नास्तिक होतो. मग बऱ्याचशा गोष्टी आणि एक्सपिरियन्सेस किंवा महाराजांनी जे मला काही घडवून दाखवलं त्यातनं माझा नास्तिक टू आस्तिक झालो. आणि आज त्याच निमित्ताने हा आपण अनुभूती हा प्रोजेक्ट आज उभा करत आहे. हा प्रकल्प कधी पण तयार होऊन जाईल नागरिकांसाठी? हा प्रकल्प प्लॅनिंग प्रमाणे माझ्या 5 वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि जर का महाराजांची इच्छा असेल तो लवकर व्हावा तर ते आधी पण करून घेतील. मेन म्हणजे आपण हा प्रकल्प लोकवर्गणीतून करत आहोत. लोकवर्गणीतून करत असल्यामुळे आपल्याला त्याचं फंड रेज करायचं आता खूप गरज आहे. त्यामुळे जर तुम्ही बघितलं ह्या प्रोजेक्टमध्ये आपण CSR ॲक्टिव्हिटीजसाठी पण ओपनिंग्स ठेवलेले आहेत. आणि आपल्याला ETG सर्टिफिकेट पण आपण ह्या ट्रस्टच्या मार्फत करून घेतलेले आहे. आणि ह्याच्यात भविष्यात परत अडचण न येऊ म्हणून आपण त्यात आपण रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेत. आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आपण जो क्वांटिटी ऑफ नंबर घेतलेले आहेत अपार्टमेंट्स, इट शुड सरफाईज द नीड फॉर द डोनेशन्स. आणि आपल्याला ते जे रेव्हेन्यू जो जनरेट करायचा आहे त्यासाठी आपण ते रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेले. काय आव्हान करा भक्तांना? आपण सर्वजण ह्या प्रकल्पाचा भाग व्हावा ही माझी इच्छा आहे. जर का तुम्ही इतिहासात मागं गेला तर बखरेमध्ये पण असं वर्णन आहे की स्वामी महाराजांचं जेव्हा समाधी मठ बांधायची वेळ आलेली तेव्हा महाराजांनी तिथल्या मालोजी राजे दुसरे जे होते त्यांना सांगितलं असतं किंवा कुठल्याही व्यापारीला सांगितलं असतं तर ते 2 मिनिटात त्यांनी बांधून दिलं असतं. पण तेव्हाही त्यांनी बाळप्पा आणि चोळप्पांना दोघांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलं. की मग तिथं म्हणाले त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाचा वाटा ह्या माझ्या समाधीला लागला पाहिजे. तसंच मी आता मालोजीराजे तिसरा माझी पण अशीच इच्छा आहे की प्रत्येकाचा हातभार ह्या प्रोजेक्टला लागून हा प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला पाहिजे.